अजब रमा राघवची जोडी। राघव, माझा मूड कसा ठीक करायचा ना तुला बरोबर माहिती। मी कशाही मूड मध्ये असले तरी माझ्या चेहऱ्यावर स्माइल कशी आणायची हे तुलाच करेक्ट कळतं। रमा मॅडम, प्रेम म्हणतात त्याला। चला निघूया आपण, उशीर होतोय आपल्याला। नाही तर पुराणिक आजींना प्रश्न पडायचा की पुरोहितांचे मोदक ह्या वर्षी येणार आहेत का पुढच्या वर्षी। पण हे एवढं चहा संपून जावं। हो हो, युजलेस, यू नो, युजलेस आहे तुमची मुलगी। एवढी साधी गोष्ट जमत नाही तिला। हा का? ती तर तुमचं प्यादं होती ना। तुम्ही स्वतःला फार चलाख आणि हुशार समजता ना, मग कुठे गेली तुमची हुशारी? तुमच्या मुलीवर तुमचा ताबा नाही आणि माझ्या मुलीला मूर्खामध्ये काढताय का? आणि काय हो, ते दोघं तुमची परवानगी मागायला तरी येणार आहेत का? की परस्पर लग्न करून तुम्हाला लग्नाचे पेढे द्यायला येतील? फालतू बडबड करत वेळ घालवण्यापेक्षा आहे ना एखादा सॉलिड प्लॅन असेल तरच बोला। आता प्लॅन बिन कसले करत बसताय? सरळ पुरोहितांकडे जा आणि त्यांना सांगा तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये म्हणून। तुम्हाला वाटतंय माझी मुलगी माझं म्हणणं ऐके? असं असताना मी माझी एनर्जी इतका वेळ वाया घालवलीच नसती। मग निदान तिला तुमच्या घरी बोलवून घेता येतंय का ते तरी बघा। तिला चांगली समज द्या, ताब्यात ठेवा तिला। माझी मुलगी बघा माझ्या शब्दाबाहेर चुकूनही जात नाही। बघा आता आणखीन उशीर होण्याआधी ना काहीतरी करा लावण्याबाई, आणि काय करताय ते मला सांगा, मी तुमच्या फोनची वाट बघतो। इडियट, आता हा मला अक्कल शिकवणार आहे। रमाला बोलून काही उपयोग नाहीये, कारण माझ्या बोलण्याचा तिच्यावर काहीचाही परिणाम होणार नाही। पण राघव माझं म्हणणं नक्की ऐकेल। नाही, त्याला ऐकावंच लागेल। आफ्टर ऑल माझा होणारा जावई आहे ना तो। मला तुझ्याशी केव्हापासून बोलायचं पण संधीच मिळत नव्हती। खरंच जे काही चाललंय ना ते थांबवायला काहीतरी पावलं उचलली पाहिजे। माय लेकींच्या तडाख्यातून मला माझं घर वाचवायचंय। पूजा वहिनी रिलॅक्स, नका इतकं टेन्शन घेऊ। मुळात असं काहीच होणार नाहीये हो। म्हणजे तू इतक्या खात्रीने कसं सांगू शकते? माझ्या बाबांनी शब्द दिलाय मला, ते योग्य तो बंदोबस्त करणार आहेत। अगं कितीतरी वर्ष झाले ते प्रयत्नच करतायत, पण त्यांच्या प्रयत्नांना यश येतंय का? रमा नव्हती तेव्हाही त्यांची धडपड चालूच होती, पण ती काना मागून आली आणि तिखट झाली। यावेळी परिस्थिती वेगळी आहे वहिनी, कारण यावेळी आमच्या बरोबर त्या बाप्पाचे आशीर्वाद आहेत। अगं पण ती रमा गोड गोड बोलून सगळ्यांना आपलंसं करते। तू जर अशी बेसावत राहिलीस ना तर ती कधी कायमची घरात घुसेल ना तुला कळणारही नाही। आणि घरचे सगळे तिच्यावर प्रसन्न आहेतच, बाप्पाही होईल। मग तू बस दिवा स्वप्न बघत। हे असं काही होणार नाही, मी ते होऊच देणार नाही। राघव माझा आहे, कायम माझाच राहील। बरं रमा, आत गेल्यावर आता लगेच काही बोलायला नको। सणाचे दिवस आहेत ना, त्यामुळे घरी कधी सांगायचं ते आपण आपल्या ठरवू आणि मग सांगू। बरं तू हो पुढे, मी जरा गाडी नीट लावून तिथे भेट। हॅलो
हॅलो माय डिअर सन इन लॉ. सॉरी तुमच्यात काय म्हणतात ते? जावई बापू. हो, कसे आहात जावई बापू? काय झालं, शॉक बसला? म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीची परमिशन घ्यायला गेलात पण माझी घ्यायला आला नाहीत, तरी मला कसं समजलं? हाच विचार करत असशील ना? हे कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगायला कशाला पाहिजे? तुम्ही ओपनली गावभर भटकत होतात ना, तेव्हा कळलंच होतं मला तुमचं काहीतरी चाललंय. पॉईंट तो नाहीये, पॉईंट हा आहे की मला तुझ्याशी बोलायचं आहे. सो जागा आणि वेळ मी तुला कळवते, तिथे भेटायला येईल. हा, मलाही तुम्हाला भेटायचं आहेच, पण मी सांगेन तेव्हा. एक्सक्यूज मी, व्हॉट डू यू मीन बाय दॅट? म्हणजे तुम्ही मला भेटण्याची इच्छा व्यक्त केलीत आणि मी माझ्या हातातली कामं सोडून लगेच तुम्हाला भेटायला आलो, असं होईल असं तुम्हाला वाटत असेल ना, तर चुकताय तुम्ही. असं काही होणार नाही. हा, तुम्ही भेटायला बोलवलं नसतं तरी भेटायला मी येणारच होतो. तेव्हा आता मला जेव्हा योग्य वेळ वाटेल ना, तेव्हा भेटू आपण. रमाच्या आई, तुम्ही कशाही वागलात तरी एक मुलगा म्हणून नाही तर रमाचा होणारा नवरा म्हणूनही माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, काही कर्तव्य आहेत, ते मी तुमच्यासारखी विसरू नाही शकत. आई, आत येऊ? अगं ये की, परवानगी मागायची काय गरज आहे? ये अहो बस आधी. आता सांग. आई, आम्ही त्या पुराणिक आजींकडे जाऊन आलो आणि त्यांना मोदकही दिले. त्यांनी लगेच डब्बा घासून ना आम्हाला त्याच्यामध्ये लाडू भरून दिले. हो, मी तो डब्बा किचन मध्ये ठेवलाय. आणि आई, तुम्हाला माहितीये त्या आजी ना खूप स्वीट होत्या, खूप स्वीट. म्हणजे त्यांनी मला सांगितलं त्यांना आपल्याकडचे मोदक किती आवडतात म्हणून. आई, ते एकट्याच राहतात का म्हणून आपण त्यांना दरवर्षी मोदक देतो? हो ग लाडूबाई, खरंच खूप स्वीट होता त्या. काय झालं, तुम्ही अशी हसताय का माझ्यावर? अगं हसू नको तर काय करू. आता मी जेव्हा मघाशी तुला अगदी आनंदाने भेटायला आले तेव्हा तुझा चेहरा किती कोमेजलेला होता, पण आता राघव बरोबर बाहेर फिरायला जाऊन आल्यानंतर एक कळी कशी खुललीये. आई, मला सांगा, मगाशी माझा मूड ऑफ होता हे तुम्हाला कसं कळलं? ते म्हणजे मी तर हसत बोलत होते तुमच्याशी. तू माझी लाडूबाई आहेस ना, जी लाडाची लेक आहे. मला नाही समजणार तर कुणाला कळणार? आई ना मला एकदम परफेक्ट ओळखतात. आणि जर या युक्तीनेही काम झालं नसतं तर मग मी असं ठरवलं होतं की तुला छान गरमागरम उकड करायची आणि माझ्या हाताने भरवायची. बरं थांब, माझं एक काम आहे. बस काय झालं? थांब जा. पण बरं, करताय काय ते तर सांगा ना. दाखवते रमा, किती घाई तुला. वाव, आई, ही ज्वेलरी तर खरंच खूप सुंदर आहे. एकदम एथनिक आणि विंटेज स्टाईल. ते म्हणजे ते काय म्हणतेस ते मला कळत नाहीये, पण आवडले ना तुला? खूपच, खूप सुंदर आहे. अहो, हे काय करतात तुम्ही? माझ्या हातात काय करताय? गरमा, तू आता या घरची होणारी सून आहेस, ह्यावर मी फक्त प्रेमाचा शिक्का मारते. अहो, पण आता शिक्का मला माझ्या सासूबाईंनी म्हणजेच राघवच्या आजीनी मारला होता, म्हणजे या दागिन्यांच्या रूपाने. आता तो मी माझ्या सुनांना देते. पूजाला मी बकुळी हार दिलाय आणि तुला आता हा बांगड्यांचा मान. आई, आई, या बांगड्या किती परफेक्ट साईजच्या आहेत ना माझ्यासाठी. अगं असणारच, तू या घरासाठी परफेक्ट सून आहेस, त्यामुळे तुला या बांगड्या अगदी छान आल्या. आई, मी या राघवला दाखवून येऊ?